एका तीर्थाने गुण दिसे दैवी शक्तीचा। माझे नाव नितीन गणपतराव डेकाटे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम दैवी शक्तीचा अनुभव सादर करीत आहे। आमच्या कुटुंबाचे मार्गात येण्याचे कारण आधीच माझ्या लहान दादाने म्हणजेच रुपेश डेकाटे यांनी आधीच सांगितले आहे। आजचा अनुभव माझ्या ताईच्या प्रसूतीच्या काळात आलेला आहे। माझ्या ताईचे लग्न 12 जून 2013ला झाले आणि तिला 16 मार्च 2017ला बाळ झाले। ताईला सेवकांच्या घरी दिलेले आहे, परंतु ताईच्या घरातील व्यक्ती पूर्णतः मार्गाच्या नियमाने वागत नाहीत। तसेच ते मार्गाच्या नियमांची अवहेलना करतात आणि भाऊजी कधीकधी दारू पितात। ते भाऊजी कधीच भगवत कार्य करत नाही व मार्गात असून जुन्या विचाराने वागतात, म्हणजे एक प्रकारे मार्गात राहून नसल्यासारखेच झालेले आहेत। त्या चुकांमुळे त्यांच्यावर बिकट प्रसंग येतात, परंतु त्यांना त्याबद्दल जाण अजूनही नाही आहे। माझ्या ताईने शब्द दिला होता की भवनात जाऊन निधी देणार, म्हणजेच तिच्या शब्दात देणगी देऊन पावती घेऊन येणार, परंतु ताई तिच्या शब्दास विसरली होती। म्हणून ताईच्या प्रसूतीच्या वेळेस आईने सांगितले होते की दवाखान्यात जायच्या आधी भवनात रसीद फाडशील, पण त्यांनी तसे केले नाही। ताईने दिलेल्या शब्दाचा अनादर झाला व शब्द खोटा पडला। ताई 15 मार्च 2016ला दवाखान्यात गेली, पण तिची प्रसूती झालीच नाही आणि तिला खूप त्रास होता। रात्र झाली पण तिची प्रसूती नाही झाली। तिचा त्रास वेळेनुसार वाढतच होता, परंतु ताईच्या घरचे लोक लक्ष देत नव्हते। मग आईने भाऊजीला आठवण करून दिली की भवनात जाऊन रसीद फाडा म्हणून सांगितले, तर भाऊजी म्हणाले की प्रसूती झाल्यावर जाईल, पण भगवंताला ते मान्य नव्हते। कारण फक्त हेच होते की ताईचे दिलेले शब्द अपूर्ण होते, कारण मार्गात शब्द हेच भगवान आहे। पुढे ताईचा त्रास वाढतच चाललेला होता। मग रात्री तिला प्रसूतीसाठी घेऊन गेले, परंतु प्रसूती झालीच नाही म्हणून डॉक्टरांनी परत पाठवले। मग आईला ताईचा त्रास बघणे सहन न झाल्याने आई मला म्हणाली की माझ्या मोठ्या वडिलांना विचार की घरून तीर्थ बनवून ताईला देता येईल काय। तर माझे मोठे वडील म्हणाले की ताईच्या घरीसुद्धा मार्ग स्वीकारला आहे, तर तुम्ही कशाला तीर्थ बनवून देता, तिच्या घरच्यांनाच बनवायला लावा। मग आईने ताईच्या सासूला सांगितले की तुम्ही तीर्थ ताईला बनवून द्या, तर ते म्हणाले की तीर्थ बनवायची काय गरज आहे, तिची वेळ यायची असेल म्हणून प्रसूती होत नाही आहे, वेळ झाल्यावर होईल। आगे बघा, ताईचा असाधारण त्रास बघून न झाल्याने आईने तिथेच बाबाला प्रणाम करून ताईने दिलेल्या शब्दाची माफी मागितली आणि दवाखान्यामधले प्यायचे पाणी ग्लासमध्ये घेऊन बाबा हनुमानजीच्या नावाने फूक मारून तीर्थ बनविले। ते तीर्थ ताईला पाजले, तसेच तिच्या पोटाला सुद्धा लावून दिले। पुढे बघा भगवंताची कृपा कशी झाली। लगेच ताईला प्रसूतीतील आणखी जास्त वेदना व्हायला लागल्या व तिला त्वरित प्रसूतीसाठी नेण्यात आले। लगेच ताईने पहाटे 4 वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला। अशा रीतीने ताईची नॉर्मल प्रसूती झाली, कारण आजच्या काळात 10 मधून 9 किंवा पूर्ण 10 पैकी 10 सिझेरियन होत असतात। अशा परिस्थितीत ताईची नॉर्मल प्रसूती झाली, हेच भगवंताने आम्हाला दिलेले योग ठरले असावे असे म्हणायला हरकत नाही। आता बाळ खूप छान आहे, त्याला आम्ही निर्मित नाव दिले। एवढेच लिहून मी माझ्या शब्दाला विराम देतो। लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो। नमस्कार। नाव नितीन गणपतराव डेकाटे, पत्ता अंबेनगर पारडी नागपूर, सेवक क्रमांक 18972, मार्गदर्शक मारोतरावजी राऊत गुरुजी, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर।